मी तिथून माझ्या मित्रांना बोलवलं चलालपूरला जेवायला सप्त्याचं. मग तिथं मी सप्त्याला जेवायला गेलो. मग जेवण नंतर आम्ही बसला जरासं. मग तिथं आहे ना तिथली त्या लोकांची भांडणं लागली की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब, म्हणजे साईडला होतो. मग तिथून भांडणं सगळं झालं ते आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळीमधून शिवाजीनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्समध्ये झालो होतो. रिलायन्सपाशी आहे ना त्याला माहीत होतं की मी येणार आहे म्हणून तिकडूनच. मग तिथं आहे ना त्यानं 4-5 गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रोखला, अडवलं आणि मारहाण करून गाडी घुसल्या आणि तोंड दाबून वरून नेलं. कुठं नेलं? त्या वरी रत्नेश्वर डोंगराव. तिथं मुला ओळखत का? हां तिथं मुला ओळखत ज्याने मारण केली. आता बघितलं ओळखत. नेमकी तिथं तुला मारहाण करताना काय बोलत होते का ते काय? हां बोलत होते काय म्हणत? ह्याला सोडायचं नाही, आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टूच करायचा, त्याला सोडायचंच नाही आता. या प्रकरणामध्ये आता 10 मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. तुझी काय मागणी असणार आता? त्याला सोडायचंच नाही, त्याला फाशीच द्यावा. ते मारून टाकत होते, जर माणसं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतं. काय हत्यार होते त्यांच्याकडे तुला माहिती? ते तसली म्हणजे कत्ती होत्या, अजून लोखंडाचे रॉड होते, असे बांबू होते, म्हणजे लाकूड. वरून ती दारूची बॉटल असते का, दारूची बॉटल फोडले, म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती, पण अजून घालू लागले. माणसानं वाचलं नाही तर. दारू वगैरे काय पिलेले होते? गांजा वाटतं.